नमस्कार प्रेक्षकांनो, विवाह विशेष भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनीचा जीव कसा जीवाप वाचवत आहे आणि दीपक आणि तिचं होणारं लग्न कशा पद्धतीने तो थांबवत आहे आणि त्याचबरोबर वेळेवर नंदिनी आणि जीवा लग्न मंडपात आल्यामुळं एक मोठा अनर्थ घडण्यापासून थांबणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे जीवा हा गाडीचा पाठलाग करत आता नंदिनीपर्यंत पोहोचणार आहे। दीपकची अक्षरशः कुत्र्यासारखी धुलाई तो करणार आहे आणि त्याचबरोबर नंदिनीला वाचवून जीवा आणि नंदिनी दोघंही लग्न मंडपामध्ये येणार आहेत। ते कशा पद्धतीने येणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण त्याच वेळी इथे एक गोष्ट घडत आहे, ती म्हणजे इथे काव्या आणि त्याचबरोबर पार्थ यांचे लग्नाचे विधी सुरू झालेले आहेत। खरं तर त्यांच्या या लग्नाच्या विधीच्या वेळी ते दोघंही खूप नाराज आहेत। त्या दोघांचीही इच्छा नाही आहे हे लग्नाचे विधी करण्याची, परंतु एक अशी गोष्ट घडत आहे त्यांच्या पुढं कोणताही पर्याय राहत नाही। त्यामुळं पार्थ आणि काव्या या दोघांना या लग्नासाठी तयार व्हावं लागत आहे। आपल्या आईवडिलांसाठी या लग्नाला ते दोघं जण तयार होत आहेत आणि ज्यावेळी मंगळसूत्र घालायचा विधी सुरू असतो नेमकं त्याच वेळी तिथे लग्न मंडपामध्ये हजर होणार आहेत ते म्हणजे जीवा आणि नंदिनी। तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे आणि त्याचबरोबर आता जीवा आणि नंदिनी आलेले आहेत। मग जीवा आणि नंदिनी आल्यानंतर आता लग्न कोणाचं होणार? नंदिनी आणि पार्थचं लग्न होईल का? कारण काही झालं तरीही जरी आत्ता हे सगळं घडत असलं तरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की जीवा आणि नंदिनी हे वेळेवर पोचलेले आहेत। त्यामुळं पार्थ आणि नंदिनी यांचं लग्न होणं तसं पॉसिबल आहे, पण नक्की काय होणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। तर इकडे आता यशवंतराव भोसले यांनी जो पर्याय दिलेला आहे की काव्या म्हणजे धनंजयराव तुमची धाकटी म्हणजे मधली मुलगी जी आहे काव्या, तिला या लग्नासाठी तयार करा। खरं तर आता इकडे विक्रम आणि त्याचबरोबर मानिनी यांनी रम्यासोबतही लग्न लावायचा विचार केलेला होता, पण एक भयानक गोष्ट घडलेली असते ती म्हणजे रम्याच आता लग्न मंडपात नसते। रम्या कुठं अचानक गायब झालेली असते हा खूप मोठा प्रश्न असतो, कारण अचानक रम्या कुठं गेली, असं काय घडलं की रम्याला तिथून निघून जावं लागलं, हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो। रम्या तिथं अवेलेबल नाही आणि आता सगळ्यांना कळतच नाही आहे की आता करायचं काय। कारण काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट ही आहे की रम्या अचानक कुठं गेलेली आहे, रम्या नक्की काय झालेलं आहे, असे अनेक प्रश्न सगळ्यांना पडलेले असतात। आणि आता धनंजय आणि शारदा दोघंही येतात ते म्हणजे काव्याकडे आणि काव्याला म्हणू लागतात की इकडे काय झालंय नक्की, कारण हे जे काय आहे ते तुला माहीत नाही आहे काव्या। काव्या म्हणत असते की आत्ताच्या आपल्याला ताईला शोधणं गरजेचं आहे, ताईपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। जोपर्यंत आपण ताईकडे जात नाही, ताईला शोधत नाही, ताई संकटात आहे, तिला संकटातून आपण बाहेर काढून घेऊन येऊ शकत नाही, तोपर्यंत मी शांत राहणार नाही। तेव्हा धनंजय म्हणतो की बाळा आपल्याकडे पर्याय नाही आहे। तेव्हा काव्या म्हणत असते बाबा काय बोलताय तुम्ही, पर्याय नाही आहे म्हणजे आपल्याकडे पर्याय आहे। आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जायचं आपण आणि ताई आपली हरवलेली आहे, तिला कोणीतरी गायब केलेलं आहे ही पोलीस कंप्लेंट करायची। दुसरी गोष्ट आहे आत्ताच्या आपण इथून बाहेर पडायचं आणि ताईला शोधायचं आणि नंतर लग्नाचं बघायचं आहे। नसेल तर तेवढ्या वेळ इथं थांबायचं, ताईला शोधून आणायचं आणि मग हे लग्न लावायचं आहे। तेव्हा आजीही तिथं आलेली असते, आजी तिथंच असते। त्याचबरोबर इकडे काव्याला माहीत नसतं की लोकांनी काय बोललेले आहेत, लोकांनी कोणत्या गोष्टी इथं बोललेल्या आहेत, याबद्दल काव्याला काहीच माहीत नसतं। तेव्हा धनंजय म्हणत असतो की बाळा एकच पर्याय निघालेला आहे, तो म्हणजे तुझं आणि पार्थचं लग्न लावायचा। तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडत आहे ते खूप भयानक आहे। कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत याचा विचार कोणीच करू शकत नसतं, कारण इथे लग्न मंडपामध्ये धावत आलेले असतात ते म्हणजे येणार असतात ते म्हणजे काव्या आणि त्या नंदिनी आणि जीवा। तर इथे पार्थला पण सगळेजण समजवत असतात, पार्थलाही सांगत असतात की पार्थ तुला या लग्नासाठी तयार व्हावं लागेल। एकतर वसुंधराचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो,
वसुंधरालाही कळत नसतं की आता करायचं काय आहे, कारण रम्या अचानक गायब झालेली असते आणि आता त्या यशवंतराव भोसलेने एक मूर्खपणा केलेला आहे. म्हणजे अशी कुठे प्रथा आहे, मला तर आजपर्यंत कधी पाहायला मिळालेली नाही. प्रेक्षकांना तुम्हाला वाटतं का अशी कुठे प्रथा असते? कारण असं कुठं घडतंय का की जर एक मुलगी लग्न मंडपातून गेली आहे मग तिला शोधायचं नाही आहे, काय नाही आहे, वरात माघारी जाऊ द्यायची नाही आहे, अशी कुठे प्रथा असते का प्रेक्षकांनो? का उगीच काही पण आपलं बोलणं सुरू आहे यांचं, आमची प्रथा आहे, आमच्या प्रथेप्रमाणे घडणार आहे आणि आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, जिवंत जाऊ देणार नाही, गोळ्या घालणार आहोत, हे काय बोलणं आहे त्यांचे लोकांचं? म्हणजे तुम्हाला पटतंय का हे? अशी कुठं प्रथा आहे का? नक्की असं काही घडत आहे का? हे सगळं आपल्याला इथे या मालिकेमध्ये पाहायला मिळत आहे. काव्या पण बिचारी कासावीस झालेली आहे. ती पण म्हणत आहे की तुम्ही काय बोलताय, हे हा ऑप्शन असू शकतो का? म्हणजे नंदिनीताई ही नंदिनीताई होती, तिचं आणि पार्थचं लग्न ठरलेलं होतं आणि तुम्ही सगळेजणी ते माझ्या लग्नाबद्दल काय बोलताय? कारण नंदिनीताई आणि पार्थ यांचं लग्न होणार होतं आणि आत्ता तुम्ही मला जो पर्याय सांगत आहे त्यामध्ये काय आहे? तर तो पर्याय असा आहे तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार की माझं आणि पार्थचं लग्न लावायचं. बाबा काय बोलताय तुम्ही? मला पटतच नाही आहे ही गोष्ट, असं ती बोलत असते. तेव्हा धनंजय म्हणत असतो की हो बाळा, माहिती आहे मला तुला ही गोष्ट पटत नाही आहे, पण आता आपल्याकडे कोणताच ऑप्शन नाही आहे, कारण जे घडत आहे ते खूप भयानक आहे, कारण इथे आपल्याला कोणताच पर्याय दिसत नाही आहे, हे तो बोलत असतो. आणि तो म्हणत असतो की बाळा, माझ्याकडे दुसरा पर्याय असता तर मी स्वतःच तो निवडला असता ना. आता माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय दिसत नाही आहे, आता काहीही करून तुला या लग्नासाठी उभं राहावं लागणार आहे. तेव्हा काव्या म्हणत असते की नाही बाबा, हे होऊ शकत नाही, मी आणि पारची बायको कसं शक्य आहे सांगा बरं, म्हणजे हा पर्याय असू शकतो का? तेव्हा धनंजय म्हणत असतो की हो, आम्हाला हाच पर्याय सुचवण्यात आलेला आहे. इकडे काव्या मात्र घाबरलेली असते. काव्या म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी बाबा ही गोष्ट होणं पॉसिबलच नाही आहे, हे होऊ शकणार नाही, कारण मी आणि पार्थ हे लग्न पॉसिबलच नाही. तेव्हा आजी म्हणत असते की असं नको करू काव्या, आमच्या घराण्याची इज्जत तुझ्या हातात आहे, काही झालं तरी तुला आमच्या घराण्याची इज्जत जपावी लागणार आहे. तुला आमचं घराणं माहिती आहे ना, तुला या गावातल्या लोकांनी आम्हाला वाळीत टाकायचं ठरवलेलं आहे. तू जर या लग्नासाठी तयार झाली नाही तर आपल्या मिनूचं लग्न मोडणार आहे, मिनूच्या लग्नाला प्रॉब्लेम येणार आहे. तरीही काव्या ऐकायला तयार नसते. इकडे दीपकने एका ठिकाणी आता नंदिनीला नेलेलं असतं आणि दीपकने नंदिनीला तिथे झाडाला बांधायचं ठरवलेलं असतं आणि तो नंदिनीला तिथे झाडाला बांधत असतो. आणि त्याचबरोबर इकडे नंदिनीला म्हणत असतो की नंदिनी, आज तू पूर्णपणे माझी होणार आहे. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसलेला आहे आणि नंदिनी खूप घाबरलेली आहे. ती म्हणत असते की नाही, काही झालं तरी ही गोष्ट मात्र मी कधीच होऊ देणार नाही, असं नंदिनीनेही ठरवलेलं असतं. आणि इकडे काव्य आता बोलायला आलेली असते. काव्य म्हणत असते की तुम्ही आमच्यावर पॉलिटिकल प्रेशर आणताय, कारण तुम्ही हे चुकीचं करत आहात, हे तुमचं पूर्णपणे चुकत आहे, असं काव्या बोलत असते. परंतु इकडे यशवंतराव भोसले म्हणत असतो की चुकीचं? कसलं चुकीचं? आणि काय चुकीचं करतोय मी? काय चुकीचं प्रेशर आणलेलं आहे मी तुमच्यावरती? मी तुमच्यावरती कोणतंही चुकीचं प्रेशर आणलेलं नाही. आणि तुमच्यावरती जर प्रेशरच आणायचं ठरवलं तर दाखवू का तुम्हाला कशा पद्धतीचं प्रेशर आणू शकतो, असं म्हणत यशवंतराव बोलत असतो. आणि मग काव्या ऐकायला तयार नसते. तेव्हा लोक म्हणत असतात की फासा यांच्या तोंडाला काळं, आणि यांना जर असंच जायचं असेल ना या घराच्या बाहेर तर गोळ्या घाला यांना, असे आदेश सोडलेले असतात. कारण यांच्यासाठी गावची इज्जत महत्त्वाची असते. माणिनी पण म्हणालेली असते की मुलांच्या जीवाशी नाही खेळलं पाहिजे, 3 जीव उद्ध्वस्त होणार आहे. तुम्हाला कळतंय का या लग्नामुळे एवढा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो? तुमच्या लक्षात येते का? हे सगळं बोललं जात असतं. परंतु इकडे कोणालाच पर्वा नसते. जे घडत आहे त्याबद्दल कोणालाच काही वाटत नसतं. धनंजयने अक्षरशः काव्याचे पाय धरलेले असतात आणि काव्याला पाया पडत असतो. म्हणत असतो की बाळा, तुझ्याच हातात आहे आमची इज्जत, असं म्हणत धनंजय बोलत असतो. धनंजय म्हणत असतो की काहीही झालं तरीही मी आता इथे तुझ्या पाया पडत आहे. मला हे लग्न जे आहे ते आता जे काही घडत आहे ते थांबवणं तुझ्या हातात आहे, असं धनंजय म्हणत असतो. आणि धनंजय हे जे बोलत असतो तेव्हा मात्र इथे काव्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात.
घरातलं कोणीही शोधायला जात नाहीये. फक्त एवढंच चालू आहे त्यांचं की हे लग्न उरकायचं आहे, हे लग्न उरकायचं आहे. पण तिथे नंदिनी कोणत्या अडचणीत असेल. काव्या म्हणते ते अगदी बरोबर आहे. नंदिनी ताई अशी वागू शकत नाही. नंदिनी कोणत्या अडचणीत सापडली आहे याबद्दल मात्र कुणाला काहीच पडलेलं नाहीये. सगळ्यांच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे हे लग्न लागलं पाहिजे. तर इकडे दीपकने तिला किडनॅप केलेलं असतं, एका झाडाला बांधलेलं असतं आणि दीपकने तिच्या गळ्यामध्ये हार घातलेला असतो आणि आता तो म्हणत असतो, तू माझी होणार आहेस नंदिनी, तू माझी होणार आहेस असं म्हणत तो नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो. आणि त्याच वेळी जीवा तिथं पोहोचलेला असतो. जीवाला आज खरंच खूप वाईट वाटत असतं. त्याचा मोबाईल त्याच्याकडे नसतो. काव्याने जी चूक केलेली असते त्या चुकीचा त्रास खरं तर दोघांनाही होत असतो. इकडे जीवालाही होत असतो आणि काव्यालाही होत असतो. काव्या म्हणत असते की काय केलंय मी, का मी आज मोबाईल घेऊन गेले, म्हणजे त्याचा मोबाईल मी का माझ्याकडे ठेवून घेतलेला आहे. अशा शंका काव्याच्या मनात आलेल्या असतात आणि काव्याही घाबरत असते. ती म्हणत असते की काही झालं तरी माझ्याकडनं चूक झालेली आहे. आणि काव्या खूपच घाबरत असते. तिला कळत नसतं की आता करू काय, कारण काहीही झालं तरी आता करण्यासारखं तिच्या हातात काही नसतं. आणि ते मात्र आता जीवा आहे त्या दीपकची धुलाई करतो, त्याच्या मित्राची धुलाई करतो आणि नंदिनीला वाचवतो. पण इकडे आता लग्नाचे विधी सुरू झालेले असतात आणि लग्नाच्या विधीसाठी सर्वजण तिथे एकत्र असतात. आणि आता काव्याच्या गळ्यामध्ये हार घातला जातो, म्हणजेच वरमाळा तिच्या गळ्यामध्ये असते. आणि आता विवाह संपन्न होत असतो. मंगलाष्टका सुरू होतात. सगळेजण तिथं असतात आणि त्याचबरोबर इकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो की चल लवकर नंदिनी, तुमच्या लग्नाचा मुहूर्त चुकायला नकोय. पण दोघांनाही कुठं माहिती आहे की त्या लोकांनी तेवढा वेळ ही वाट पाहिलेली नाही. आणि इकडे जीवा जेव्हा नंदिनीला हे म्हणतो, तिला म्हणतो चल चल आपल्याला घाई केली पाहिजे, लवकर गेलं पाहिजे असं म्हणत जीवा नंदिनीला घेऊन निघालेला आहे. इकडे आता काव्या आणि त्याचबरोबर पार्थ यांच्या सप्तपदी सुरू झालेल्या असतात आणि बिचाऱ्या जीवा आणि नंदिनी या दोघांनाही माहीत नसतं. ते दोघं आनंदाने धावत निघालेले आहेत. त्यांना असं वाटत असतं की घरचे माझ्यासाठी थांबलेले आहेत. नंदिनीला असं वाटत असतं माझा शोध घेत आहेत. पण इथं घडलेलं असतं मात्र इतकं विचित्र की कोणी त्याचा विचारही करू शकत नाही. कारण काव्या इथे आणि पार्थ यांचं लग्न पार पडत असतं. दोघंही नाईलाज असतं या लग्नासाठी उभे राहिलेले असतात. पण सगळ्यात मोठा धक्का बसणार असतो तो म्हणजे जीवाला. आणि आता काव्याच्या भांगामध्ये इथे कुंकू भरलं जातं आणि आता पुढचा विधी असतो तो म्हणजे मंगळसूत्र घालण्याचा. एकदा का मंगळसूत्राचा विधी पार पडला की काव्य आणि पार्थ यांचा विवाह सोहळा संपन्न होणार असतो. इकडे आता वाऱ्याच्या वेगाने गाडी घेऊन जीवा निघालेला असतो. काहीही झालं तरीही वेळेवर इथं पोहोचायचं आहे आणि हे लग्न होणार आहे असं त्यांना वाटत आहे, म्हणून तो एवढा फास्ट निघालेला असतो. पण जेव्हा त्याला कळतं की इथे घडलेलं आहे वेगळंच, कारण जीवा आणि नंदिनी पोहोचतात तर पाहतात तर काय, पार्थ काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो. नंदिनी खूप बोलत असते, यशवंतराव भोसलेला खूप समजावत असते, पण आता कोणीही ते लग्न थांबवू शकत नाही. आणि आता पुढे नक्की काय निर्णय होणार आहे. काव्य आणि पार्थ यांचं लग्न तर हे लोक लावत आहेत, पण जीवा आणि नंदिनीच्या बाबतीत काय बोलणार आहेत ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.